नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवा चाचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे राजेश सांगतोय एक नाही दोन तिकीट बुक कर आणि सगळेच त्याच्याकडे बघायला लागतात. तर राजेशचं असं म्हणणं आहे की मी जाताना अंजलीला सुद्धा घेऊन जाईन बरोबर. आणि राजेशचं हे म्हणणं ऐकल्यानंतर इकडे वल्लरीला आनंद होतो. पण इकडे अर्णवला आता टेन्शन आलंय आणि ईश्वरीला सुद्धा टेन्शन आलंय आणि ती ईश्वरी अर्णवकडे बघते एकदा आणि राजेशकडे एकदा बघते. म्हणजे किती नीट दाखवलाय हा. तोपर्यंत अविनाश मामा येतात आणि म्हणतात, "जावे बापू नाही, तिला खूप त्रास होईल अहो." नाही म्हणजे आता बरी आहे ती, पण कदाचित तिकडे गेल्यानंतर त्रास होऊ शकतो प्रवासाचा. आणि इथे कसं तिचे डॉक्टर आहेत ना तिची काळजी घ्यायला. तर लगेच राजेश म्हणतो, "मी गेलो तर अंजलीला सोबत घेऊन जाणार, नाहीतर जाणारच नाही." असा त्याने नवीन डाव आखलाय. त्यामुळे आता अर्णवला टेन्शन आलंय आणि सगळ्यांनाच टेन्शन आलंय. राजेश पुढे म्हणतो, "मामा, अहो आणि देवासमोर दिलेलं वचन कसं मोडायचं सांगाच तुम्ही. तुला दुखवायचं नाहीये मला अर्णव पण." तोपर्यंत इकडे ना अंजली येऊन म्हणते, "ॲक्चुअली दोघंही आपापल्या जागी ना करेक्टच आहेत, पण यातनं काहीतरी सोल्युशन काढायलाच हवं ना. मग मी जाते यांच्यासोबत." असं अंजलीनं म्हटल्यानंतर लगेच इकडे अर्णव म्हणतो, "नाही ताई, तू नाही जायचं यांच्यासोबत." असं स्पष्टपणे सांगतो इथे. आणि राकेश ना अंजलीकडे एकदा आणि अर्णवकडे बघतो. अंजली अरे पण असं म्हणत बोलत असते अर्णवला, पण अर्णव ठामपणे सांगतो की नाही ताई, तू यांच्यासोबत जायचं नाहीस. आणि अर्णव आता प्रेक्षकांनो तिकडनं चिडून निघून जातो. तर लगेच प्रेक्षकांनो राजेश बघा लगेच कसा म्हणतो, बघितलंस ना अंजली, मनात नसताना तरी सुद्धा मी दुखावलंच अर्णवला मी. तर अंजली म्हणते, अहो तुम्ही नका वाईट वाटून घेऊ, मी बोलते त्याच्याशी. असं म्हणत नाही इकडे अंजली अर्णवशी बोलायला जाते. तर प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी जरा टेन्शन घेऊनच उभी आहे. तर राकेश बघा कसा हसतोय. ईश्वरी सुद्धा आता तिकडनं निघून जाते हळूच. तर मामा आणि राकेश दोघं एकमेकांकडे बघून ना एकमेकांना खुन्नस देत असतात. प्रत्येक जण तिकडनं निघून गेलेत. आता वल्लरी येते आणि म्हणते, "वा जावई बापू वा! तुमचा निर्णय मला अगदीच पटलाय आणि अंजलीची तुम्ही इतकी काळजी घेताय, तिचा इतका विचार करताय हे बघून ना मला हे तर अगदीच खूप आवडलंय." असं म्हणत वल्लरी राजेशचं कौतुक करते. तर राजेश "शुभ दसरा मामी" असं म्हणत अगदी सोन्याचं पान-बिन देतो, नमस्कार वगैरे करतो आणि मामी पण लगेच दसराचं म्हणजे आपट्याचं पान देते. तर लगेच राजेश मनातल्या मनात म्हणतो, "बेंगलोरला पाठवताय मला? हं, पाठवा." अर्णव आता चिडून ना इकडे कॉरिडॉरमध्ये आलाय. त्याला सगळं आठवतंय की कसं राजेशने ईश्वरीचा हात धरला होता, कसा घट्ट हात धरून ठेवला होता. ह्या सगळ्या गोष्टी आठवतायत. तर लगेच चिंटू असं म्हणतात. आता अंजली आली त्याच्याजवळ आणि म्हणते, "चिंटू, अरे काय आहे? किती रागवतोस तू? आणि मला सांग असं अचानक काय झालं तुला? तू एकदा शांतपणे विचार कर ना. म्हणजे तुला तुझ्या राजेश जिजूंचं म्हणणं पटेल. अरे ते इतके दिवस नव्हते ना रे इथे. मग त्यांना गिल्ट आलं, की ते नाहीयेत माझ्यासोबत. म्हणून त्यांना थांबायचंय माझ्यासोबत. आता जसं तू भाऊ म्हणून माझी काळजी करतोस, तसं त्यांना पण एक नवरा म्हणून माझी काळजी असणारच ना." असं म्हटल्यानंतर ना अर्णव बघतोय अंजलीकडे. अंजली पुढे म्हणते, "जसं तू माझ्या काळजीपोटी मला बेंगलोरला जायला नाही म्हणालास ना, मग एकदा त्यांच्या बाजूने पण विचार कर ना तू. ते तरी काय करतील तू मला सांग. आणि काय आहे हे चिंटू, तू किती राग-राग करतोस? मला ना काळजी वाटते तुझ्या रागाची." असं इकडे अंजली म्हणते. तर लगेच अर्णव म्हणतो, "ताई मी नाही रागावलोय." तर अंजली म्हणते, "तसं चेहऱ्याकडे बघून नाही वाटत आहे तुझ्या." तर अर्णव लगेच तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "ताई खरंच नाही मी रागवत आहे. हं, पटलं का तुला?" असं एकदम म्हणतो आणि मग पुढे म्हणतो, "ताई तू टेन्शन घेऊ नकोस. प्लीज आय एम ओके." आणि हे बघ ते काय आहे ना, असं चिडून आलो ना मी, खरंच जिजूंना सॉरी म्हणून सांग. असं म्हणत ना इकडे अर्णव सुद्धा लगेच म्हणतो. तर अंजली म्हणते, "अरे चिंटू, त्यांना सॉरी म्हणायची गरज नाहीये. तुला माहितीये ना, ते किती अंडरस्टँडिंग आहेत ते. त्यांना किती इगो इश्यूज वगैरे काही नाहीये. त्यामुळे तू त्यांची काळजी अजिबात करू नकोस." "आता जरा हसशील का?" असं लगेच अंजली इथे विचारते. तर अर्णव "हं" असं म्हणतो. तर लगेच अंजली म्हणते, "थोडं स्माईल कर ना माझ्यासाठी तू." तर लगेच अर्णवनं असं हसून दाखवतो. तर अंजली म्हणते, "ताई थोडंसं अजून स्माईल कर." तर "ताई तू जा थोडंसं स्माईल कर ना." असं म्हणत ना अंजली मागेच लागते. तर अर्णव हसून दाखवतो तिला असं आणि म्हणतो, "ताई तू जा आता काळजी करू नकोस." असं म्हणून सांगतोय. तर प्रेक्षकांनो अंजली तिकडनं निघून जाते अर्णवशी बोलून आणि अर्णवनं आपल्याच विचारात हरवलाय आणि म्हणतोय, "त्या राजेशचं टेन्शन कसं नको घेऊ ताई, असं तू स्वतःशीच बोलतोय." म्हणतो, "तुला तू सगळं सांगितलं तर तू हे घर सगळं कोलॅप्स होईल आणि गप्प राहिलो तर तो माणूस माझं जग संपवेल." असं इकडे अर्णव विचार करत असतो.
आणि काय करू मी असा विचार त्याच्या मनामध्ये चाललाय. तर ईश्वरी सुद्धा इथे विचार करत अशी उभी आहे. तिला पण सगळं आठवतं, की कसं माझ्या इंदोरी जिलबीसाठी काय-काय करू शकतो याची कल्पना नाहीये माझ्या बावळट बायकोला, असं सगळं राजेशनं म्हटलेलं असतं. कसं तिचा हात धरलेला असतो सोन्याचं पान देताना, आपट्याचं पान देताना आणि एवढ्यात पाठीमागे राजेश येऊन उभा राहिलाय बरं का ईश्वरीच्या. राजेश आता जवळ येत म्हणतो, ईश्वरीच्या समोर उभं राहत म्हणतो, की "वाह! आत घरात शांतता आणि इथे बाहेरही शांतता. ही अशी प्रायव्हसी आपल्याला मिळावी म्हणून मुद्दामून आलीस ना तू इकडे बाहेर?" असं इकडे राकेश विचारतो ईश्वरीला. तर ईश्वरी म्हणते, "असे पुन्हा हात वगैरे काही धरायचे नाहीत." आणि याच हाताने असं म्हणत ईश्वरी ओरडत असते. तोपर्यंत राकेश म्हणतो, आवाज चढवायचा नाही हां." आणि घराकडे एकदा बघतो आणि मग म्हणतो, "आपल्याला वर जीव टाकणारी माणसे अशी असं वागायचं असतं का?" असं विचारतो ईश्वरीला. आणि म्हणतो, "मी जवळ आलो की लांब पडतेस, हात धरला की सोडवून घेतेस. लग्न होणार होतं आपलं, विसरलीस का?" असं राजेश विचारतो आणि म्हणतो, "का सतत लांब पळत असतेस तू? इतकी भीती का वाटते तुला माझी?" तर इकडे ईश्वरी म्हणते, "प्लीज, प्लीज, प्लीज नको वागूस असं. हे बघ, माझं ना आता लग्न झालंय." असं म्हणत मंगळसूत्र दाखवते आणि म्हणते, "हे जे काही तुझ्या मनात आहे ना, ते सगळं पाप आहे, पाप." असं म्हणते. तर लगेच राजेश म्हणतो, "हो, मी आहेच सर्टिफाईड पापी." म्हणजे किती निर्लज्जपणाचा त्याचा हे आहे बघा. तर म्हणतो, "लग्न झालंय म्हणून काय फरक पडतोय?" असं आणि परत म्हणतो, "लायसन्स अर्णवच्या नावाचं असलं तरी सुद्धा तुझ्या मनात मी असूच शकतो ना." असं सगळं इकडे राजेश बोलतो आणि म्हणतो, "ईश्वरी, ईश्वरी, हे बघ, मी शब्द देतो तुला, आपलं हे सिक्रेट कुणालाच कळणार नाही. तू माझी हो. फक्त एकदा पूर्णपणे सोपवून टाक स्वतःला आणि बघ तुझी ही भीती ना किती नाहीशी होईल ते. आणि तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच नकोय, पैसा, प्रॉपर्टी काहीच नकोय. फक्त तू हवी आहेस मला." असं इकडे ना राजेश बोलत असतो आणि मग म्हणतो, "आणि बास आता, बास आता. हा लपाछपीचा खेळ आता ना आपण संपवून टाकूया. हां, म्हणजे तू एकदा माझी झालीस ना, की मग काहीच प्रॉब्लेम नाहीये अगं. मिसेस अर्णव राजेसारखी असलीस तरी तुझ्यावर हक्क." असं एवढं सगळं बोलताना ईश्वरी म्हणते, "1 मिनिट. आता एक पाऊल जरी पुढे आलास ना, तरी सुद्धा अर्णव सरांना बोलवेन हां मी." असं इकडे ईश्वरी म्हणते. तर लगेच राजेश म्हणतो, "हो? तो येऊन काय करणार आहे? गोळ्या घालेल मला तो?" असं इकडे राजेश विचारतो आणि म्हणतो, "भोळी गं, भोळी आहे गं माझी इंदोरी जिलबी." तर ईश्वरी म्हणते, "हे तुझे सगळे घाणेरडे इरादे आहेत ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाहीये." तर राकेश बघा कसा बघतोय तिच्याकडे आणि ईश्वरी ना एवढं सगळं बोलून तिकडनं निघून जाते. तर ती निघून गेल्यानंतर राजेश इथे म्हणतो, "अर्णव सरांना बोलवील." "तो कशाला येणार इथे? हं." असं म्हणत काय-काय त्याच्या तोंडातल्या तोंडात तो बडबडत असतो. तर इकडे नम्रता ना ईश्वरीचे फोटो दाखवते बहुतेक बाबांना. "हे बघा बाबा," असं म्हणत दाखवते. आई विचारतात, "अहो बघितलत ना आपली इशू किती आनंदात आहे." तर बाबा हो म्हणून अशी मान डोलावतात. "दसऱ्याचा पावतो पाठवलाय अंजलीताईंनी आपल्या नमूला." तर नमू पण म्हणते, "हो, मी त्यांना दसऱ्याचा मेसेज केला आणि त्यांनी मला डायरेक्ट फोटोजच पाठवले. छान आलेत ना फोटोज?" असं नम्रता विचारते. तर बाबा हो म्हणून अशी मान डोलावतात. तर आई पण म्हणतात, "खरं आहे. नाही म्हटलं तरी इशूचं लग्न ज्या परिस्थितीमध्ये झालं, तर त्या परिस्थितीमध्ये मला मनात थोडी सल होतीच." असं म्हणत ना आई पण आठवणी हरवतात आणि म्हणतात, "पण आज तीही दूर झालीये. किती छान रुळली आपली इशू सासरी. असाच सुखाचा होऊ दे बाई दोघांचा संसार." "हो की नाही हो?" असं आई विचारतात. पण प्रेक्षकांनो तेवढ्यात खोचून बोलणारी आत्याही असायलाच हवी ना. तर आत्या येते आणि म्हणते, की "संसार सुखाचा आहे की नाही, हे एका फोटोवरून कळतं का गं सुप्रिया?" तर लगेच आई म्हणतात, "जयूताई?" तर सगळ्यांचं असं लक्ष आता ना आत्यांकडे लागलंय. आत्या पुढे लगेच ना तोंड वाकडं करत असं म्हणजे गप्प बसतात. तर नमू म्हणते, "आत्या, अगं असं काय बोलतेस तू?" असं विचारते ती सरळ आत्याला आणि म्हणते, "छान चाललंय त्या दोघांचं सगळं." तर प्रेक्षकांना इकडे आईसुद्धा ना अशा म्हणजे हो म्हणतात. तर लगेच आत्या म्हणते, "1 महिना सुद्धा झालाय लग्न होऊन, पण तरी सुद्धा आम्ही किती आनंदी जोडपं आहोत याचं प्रदर्शन हे असं करावं लागतंय त्यांना." असं बोलल्यानंतर ना आईसुद्धा विचारात पडतात. तर आत्या म्हणतात, "पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं दिसतं ना तसं कधीच नसतं." असं आत्या इथे बोलतात. तर लगेच आई म्हणतात, "अहो जयूताई, आपल्याच इशूच्या संसाराबद्दल तुम्ही असं का बोलताय?" तर लगेच आत्या म्हणतात, "सुप्रिया, अगं माझं तोंड आहेच गं फाटकं, पण काय म्हणून आपल्या इशूबद्दल मला काहीच काळजी वाटत नाही असं वाटतंय का तुला?" असं इकडे म्हणतात आणि म्हणतात, "मला एक सांग ना, तू इतक्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस, की आपली इशू तिथे सुखी आहे म्हणून?" अगं तिला तो अर्णव आवडत सुद्धा नव्हता ना, असं इकडे ना आत्याबाई विचारतात आणि मग पुढे म्हणतात, "खरं तर राकेशजींसारखा सभ्य मुलगा शोधून सुद्धा सापडला नसता, पण त्या मुलाच्या नशिबातच सुख नाही आणि आता आपल्या इशूच्या नशिबात सुद्धा काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक." असं सगळं आत्याबाई बोलतात. तर लगेच नमू म्हणते, "आत्या, इतके दिवस राकेशजी कुठे गायब झालेत, याचा विचार तरी केलायस का गं तू?"
मध्ये आम्हाला भेटले होते ते वाटेत आणि लगेच ना इकडे आई नको म्हणून सांगतात. पण नम्रता म्हणते आईकडून पैसे घेतले त्यांनी आणि गायब झाले. आणि प्रेक्षकांनो ना आत्याबाई म्हणतात, "हे असं अचानक लग्न मोडल्यानंतर कुठलाही माणूस खचेलच ना गं," असं म्हणत राकेशचीच बाजू घेतात. ते म्हणतात, "अगं बंद पडलं असेल त्यांचं काम म्हणून घेतले असतील त्यांनी पैसे." आणि लगेच ना आत्याबाई म्हणतात, "पण एक गोष्ट लक्षात ठेव नमू, राकेशजींचं अगदी मनापासून प्रेम होतं आपल्या ईश्वरीवर आणि आपण मात्र एक चुकीचा निर्णय घेतला आणि आता त्या माणसाचं आयुष्य बरबाद झालं." असं सगळं राकेशबद्दल बोलतात आत्याबाई आणि म्हणतात, "याची सल आयुष्यभर राहील मनात." या आत्याबाईंना राकेशचा चेहरा अजून खरा माहिती नाहीये म्हणून असं बोलतायत. आई म्हणतात, "जयूताई, हे बघा हे जे घडायचंय ना ते घडून गेलंय. ते सावरतीलच," असं म्हणत विश्वास दाखवतात. म्हणतात, "तुम्ही नका ना काळजी करू," असं म्हणत आता आत्याबाईंना आई समजावायचा विचार करतायत. तर आत्याबाई नाही असं म्हणत की नाही मान डोलवत लगेच आपलं जे काही काम आहे ते करतायत. पण बाबा मात्र इथे कुठल्यातरी विचारात हरवलेत. आता ईश्वरी काय करते बघूया. ईश्वरी आपल्या रूममध्ये आलीये आणि ती पण अशी ना फेऱ्या मारतेय, घाबरतीये, रडतीये असं सगळं चाललंय. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतायत. राकेशजी अहो काय करताय? राकेशजींनी धरलेलं इकडे हात आठवतोय आणि मग त्याच्यानंतर तिला असं बसवलेलं असतं खुर्चीवर हात धरून ते आठवतंय आणि बसा आणि जेवून घ्या. एवढं काम करायचंय तर एनर्जी नको का? असं जे काही गोड-गोड बोललेलं असतं ते सगळं आठवतं. आणि अर्णव राजेश शिर्केचा राग तुम्ही जेवणावर का काढता असं तेव्हा म्हटलेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी माझा जीव वर-खाली होतो. कुठे-कुठे नाही शोधलं मी तुम्हाला. नाही पण आज तुमच्या गणू-बाप्पाने माझी हाक ऐकली आणि तुम्हाला सुखरूप घरी पाठवलं. हे सगळं बोलणं आठवतंय. केवढं लागलंय तुम्हाला? जखम तुम्हाला झालीये, पण मला त्रास होतोय असं म्हणत तिच्या पायांना लावलेला हात हे सगळं इथे आठवतंय इकडे आणि कसं तो नाटकी रडत होता हे सगळं आठवतं. तर ईश्वरी म्हणते, "किती-किती बेवकूफ होते मी. त्या राकेशच्या मनात तेवढं पाप आहे, हे मात्र मला म्हणजे कधी कळलंच नाही मला." आणि इथे ना एकदम अशी ती म्हणजे स्वतःलाच कोसतीये आणि ती म्हणते, "आणि तो राकेश मला आता इथे सारखं घाबरवण्याची कोशिश करत राहणार." "नाही, नाही ईश्वरी नाही, नाही. आपण नाही घाबरायचं. नाही हार मानणार मी अशी." असं म्हणत ना इकडे ईश्वरी स्वतःला धीट करते आणि तिला आठवतं, की कसं राकेशनं तिचा हात घट्ट धरला होता. तेव्हा कसं अर्णव त्यांच्या जवळ आलेला असतो आणि त्याने म्हटलेलं असतं, की कुणाचाही हात धरल्यानंतर तो सोडायचा असतो वगैरे आणि कसं राकेशला त्याने धमकीसाठी म्हणजे खांद्याला हात-बीत असा लावून हे केलेलं असतं आणि मग ईश्वरी म्हणते, "एकदा अर्णव सरांनी वाचवलं म्हणून सारखी काय त्यांच्याकडूनच अपेक्षा करायची आहे का? नाही, नाही. आता आता असं घाबरून चालणार नाही. मलाही थोडी हिंमत दाखवावीच लागेल," असं ईश्वरी ते स्वतःच्या मनाशी ठरवते आणि मला हे ईश्वरीचं वागणं पटलंय बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला पटलंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तेवढ्यात ईश्वरीचं लक्ष जातंय तिच्या गणूबाप्पाकडे. ती गणूबाप्पासमोर हात जोडते आणि म्हणते, की "गणूबाप्पा, अर्णव सरांशी बायकोचं नातं." आणि तेवढ्यात अर्णवसुद्धा आलाय पाठीमागून. पण तो तो आलाय ते ईश्वरीला माहिती नाहीये. ईश्वरी म्हणते, "पण बायकोचं नातं असलं असलं तरी सुद्धा त्यांच्याशी असलेली दोस्ती पण विसरून जायची का? त्यांच्याबद्दल माझ्या मनात." आणि मग प्रेक्षकांनो तिला अजून ते क्षण आठवताय, की कसं जेलमध्ये असताना ती बोलून गेली होती अर्णव सरांना. कसं ती भांडली होती त्यांच्याशी. कसं त्यानं सांगितलं होतं माझं नाव वगैरे घ्यायचं नाही असं म्हणून ती बोलली होती, की मैत्री आपली संपली आहे. हे सगळं तिला इथे आठवतंय आणि आता बघूया पुढे ईश्वरी काय ह्या आठवणींच्या म्हणजे वाईट आठवणी विसरून जाऊन नवीन परत एकदा मैत्रीचं नातं जोडेल का किंवा काय करेल ते. ईश्वरी इथे पुढे म्हणते, "पण म्हणून त्यांच्या चांगुलपणाची म्हणजे जाणीव नाही का ठेवायची मी?" असं म्हणत ईश्वरी इथे विचारते गणूबाप्पाला म्हणते, "अर्णव सरांसोबत एका घरामध्ये, एका खोलीत राहायचंय मला. अशा वेळी नसेल आमच्यामध्ये प्रेम, पण पूर्वीसारखे दोस्त म्हणून आम्ही राहूच शकतो ना, आमची मैत्री पूर्वीसारखी असूच शकते ना." असं इकडे ईश्वरी स्वतःशीच हसते आणि मग ईश्वरीचं हे बोलणं ऐकून अर्णवसुद्धा इथे हसतोय आणि ते ईश्वरीला ते आठवतंय, की कसं तुझ्यामध्ये आपली फ्रेंडशिप तर नव्हती, तर आपण फ्रेंड्स तर होऊया आधी असं म्हणत ईश्वरी समोर अर्णवने फ्रेंडशिपचा हात पुढे केलेला असतो आणि तू बिझनेसमन होऊ शकतेस, बिझनेसवुमन होऊ शकतेस असं म्हणत अर्णवने ईश्वरीला सपोर्ट केलेला असतो. हे सगळं इथे आठवतंय. ईश्वरी सुद्धा म्हणत असते, "मला हे करून दाखवावंच लागेल. काहीही न करता हरण्यापेक्षा ट्राय करून कधीही हरणं, कधीही चांगलं," असं तिचं म्हणणं असतं. ते इकडे ती सांगते. तर अर्णव म्हणतो, "आय एम व्हेरी शुअर तू हे करूच शकतेस." तर इथे ईश्वरी म्हणते, "हो, एकमेकांची काळजी करणारे दोस्त आम्ही नक्कीच होऊ शकतो." आणि ते ऐकून इकडे अर्णवचा जीव मात्र जरा भांड्यात पडलाय बरं का प्रेक्षकांनो. आता पुढे काय घडतंय बघूया. ईश्वरीने छान असं बाप्पाला नमस्कार केलाय मस्तपैकी आणि ती तिची दोस्ती म्हणजे अर्णवची आणि तिची दोस्ती निभवायसाठी तयार झाली तर लगेच अर्णव इथे म्हणतोय,
तुझ्या मनात नाहीये माझ्याबद्दल प्रेम, पण माझ्या मनामध्ये फक्त तू आहेस मिस इंदोर असं पाठीमागून अर्णव इथे स्वतःच्या मनात म्हणतोय. आणि तू तुझ्या प्रेमाने मला बदलून टाकलेस मला मिस इंदोर असं म्हणतोय तो इथे. आणि आता प्रेक्षकांनो अर्णव पुढे म्हणतो, की हे प्रेम मी कसं नाकारू? असं सगळं त्याच्या मनात विचार चाललाय आणि आय लव्ह यू मिस इंदोर. आय जस्ट लव्ह यू असं म्हणतोय तो स्वतःला. आणि मी स्वतःला थांबवू शकत नाही तुझ्यावर प्रेम करण्यापासून असं सगळं त्याच्या मनामध्ये विचार चाललेत. आणि इकडे आता ईश्वरीला अजून माहिती नाहीये, की अर्णव त्याच्या पाठीमागे उभा आहे. तर प्रेक्षकांनो इकडे राकेश बघा कसा म्हणतोय, ईश्वरी, 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 आज माझी असतीस ग तू. त्या लॉजवर ना सगळं सगळं अगदी जमून आलं होतं व्यवस्थित. आणि काही वेळासाठी मी बाहेर काय गेलो आणि त्या त्या अर्णवने येऊन सगळा प्लॅन फ्लॉप केला माझा. सगळ्या जगासमोर तुला बायको बनवून मोकळा झाला आणि सगळं बदलून गेलं एका दिवसामध्ये. असं म्हणत ना राजेश इथे स्वतःला कोसतोय, पण म्हणता हसतोय, पण ठीक आहे, असू दे, जे काही झालं ते झालं. किती वेळ दूर ठेवशील मला तू? असं इकडे म्हणतो तो. आणि म्हणतो, तुझे ते अर्णव सर असं माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत. आणि इकडे स्वतःशीच हसतोय म्हणतो, कारण अंजली नावाचा हुकुमाचा एकटा आहे ना अजून माझ्याकडे. असं राकेश स्वतःशी तिथे बोलतोय आणि म्हणतोय, ईश्वरी, ईश्वरी चाललंय. तू हवी आहेस मला, इतक्या वाईट याच्यात तो बोलतो इथे आणि म्हणतोय, मला खात्री आहे की लवकरच एक दिवस तू अशी असशील माझ्या मिठीमध्ये वगैरे असं सगळं त्याचं बोलणं चाललंय इथे. आणि आता तो स्वप्न बघतोय. बघूया या राजेशची स्वप्न पूर्ण होतात का नाही ते. पण प्रेक्षकांनो इथे ईश्वरी जेव्हा मागे वळते तेव्हा अर्णव सर दारात उभे आहेत. तर ईश्वरी येत म्हणते, सर तुम्ही कधी आलात काही कळलंच नाही. तर मी सिंदूर, मी तुला शोधत होतो असं अर्णव इथे म्हणतो. तू दिसलीच नाहीस मला कुठे, म्हणून आय वॉज वरीड, तू कुठे होतीस? तर ईश्वरी एकदम ते असं म्हणत असते. आणि एकदम अर्णव म्हणतो, राजेश. तर लगेच ईश्वरी हो म्हणून मान डोलावते. आणि आता प्रेक्षकांनो अर्णव पुढे म्हणतो, काय झालं? काय बोलला? तर ईश्वरी म्हणते, सर मी ना बाहेर थांबले होते आणि मग बाहेर घडलेला सगळा प्रसंग जो काही आहे तो ती अर्णवला सांगते, की कसं तो बोलला असतो, की लग्न झालं, लायसन म्हणजे ईश्वरीच्या गळ्यात, तुझ्या गळ्यात अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र असलं म्हणून काय झालं? तुझ्या मनात मी असूच शकतो. तर तू एकदा माझी झालीस ना, की मग काहीच प्रॉब्लेम नाही वगैरे हे सगळं बोललेला ते ईश्वरी सांगते अर्णवला. ईश्वरी म्हणते, आज त्यांनी माझ्या जवळ यायची कोशिश केली. तर अर्णव व्हॉट असं म्हणत जोरात ओरडतो आणि म्हणतो, म्हणजे त्याने तुला टच वगैरे केलं का? तर ईश्वरी म्हणते, नाही सर, पण काय आहे ना, मला ना म्हणजे तो ना खूप नीच माणूस आहे. तो कधी काहीही करू शकतो असं म्हणत ईश्वरी आता चिडली आहे. आणि ती म्हणते, मी समोर आले ना, की काही वाटेल ते बोलायला लागतो तो. पण सर काय आहे, यावेळी मी घाबरले नाही हां. मी मात्र चांगलं सुनावून आली आहे त्याला, असं इकडे ईश्वरी म्हणते. आणि म्हणते, त्याला ज्या भाषेत कळेल ना त्याच भाषेत मी चांगली सुनावून आले. कारण मला माहिती आहे, की मी जर का घाबरले ना तर त्याची हिंमत आणखी वाढत जाणार आहे आणि तेच तर आपल्याला होऊ द्यायचं नाहीये ना. त्यामुळे मी तुम्हाला सांगते सर असं म्हणत ईश्वरी मागे वळून बघते तर अर्णव तिच्याकडे बघून ना मस्त असा हसत असतो. तर ईश्वरी म्हणते, सर अहो हसताय काय तुम्ही? तर अर्णव म्हणतो, काय आहे ना, फायनली तुझा बडबड करण्याचा जो काही मोड आहे ना तो ऑन झाला. तर लगेच ईश्वरी म्हणते, माझा का? पण आता तुमचाही मोड ऑन होईल असं म्हणते. भडकूचन मोड ऑन असं म्हणून लगेच अर्णव म्हणतो, माझा? तर ईश्वरी म्हणते, की हो, कारण तुम्हाला कधी कुठे किती प्रमाणात राग येईल हे ते भगवान ही जानताय. तर लगेच अर्णव म्हणतो, हे असलं युजलेस बोलल्यावर मला राग नाही येणार का? तर ईश्वरी म्हणते, बघा बघा बघा, झाला की नाही तुमचा 2 मिनिटात भडकूचन मोड ऑन झाला की नाही असं म्हणत ईश्वरी हसायला लागते. तर अर्णव म्हणतो, एक गोष्ट विसरतेस तू. तर ईश्वरी विचारते, काय? तर लगेच अर्णव म्हणतो, तू सुद्धा ना मिसेस भडकूचंदच आहेस. आणि ईश्वरी म्हणते त्याच्याकडे बोट दाखवून, हे बघा हे तुमचे जोक आहेत ना ते धमक्यांसारखे असतात. तुम्ही स्वतःच बघा. म्हणूनच ना तुमची भीती वाढायला लागते. तर लगेच, तुझं बोट माझ्यासमोर असं उभं करू नकोस. मला नाही आवडत असं म्हणत ना ईश्वरी त्याचं बोट अर्णव ईश्वरीचं बोट खाली घेते. तर ईश्वरी म्हणते, सर बोट सोडा. तर अर्णव म्हणतो, नाही सोडणार. तर ईश्वरी म्हणते, बघा 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 कसे दी ग्रेट एस-आर कसे लहान मुलासारखे भांडताय ते. तर लगेच अर्णव म्हणतो, तुझ्यासारख्या अगदी लहान आणि मॅड मुलीसोबत राहताना आणखीन काय करणार आहे मी असं म्हणत अर्णव विचारतो ईश्वरीला. तर ईश्वरी म्हणते, सर बोट सोडा ओ. सोडा म्हणते ना मी. तर अर्णव सोडत असं रागवून सोडून देतो. तर ईश्वरी एकदम नाही ग असं म्हणते. तर अर्णव म्हणतो, लागलं, बघू बघू असं म्हणत ना त्याचं बोट असं घेतो हातामध्ये परत आणि छान अशी ना इकडे फुंकर मारत सुटतो. तर ईश्वरी एकदम त्याच्याकडे बघते आणि हे काय नवीनच म्हणते. तर ईश्वरी म्हणते त्याला, सर
फुंकर मारायला भाजलं नाहीये मला असं म्हणून सांगते. तर अर्णव ना तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो, "लागलं तर आहे ना तुला? म्हणून फुंकर मारतोय मी," असं म्हणून सांगतो. "दुखलं तर आहे ना म्हणून फुंकर मारतोय." आणि परत इथे छान अशी फुंकर मारतो, तर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहिली आहे प्रेक्षकांनो. ईश्वरीला मनात सुद्धा अर्णवविषयी प्रेम आहे, हे तिला कधी समजेल? कधी त्यांच्यातलं प्रेम इकडे म्हणजे नातं प्रेमाचं जे काही आहे ते सुरू होईल असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण आता ईश्वरी जरा तिच्या मोडमध्ये आली आहे हे बघून ना बरं वाटतंय आणि तिच्या इंदोरी ठसक्यानेच माझ्या मते ती राकेशला लवकरात लवकर वठणीवर आणेल असं म्हणायला हरकत नाही. तर अर्णव मात्र ईश्वरीकडे असा बघत म्हणजे विचारतोय, "बरं वाटतंय का तुला?" तर ईश्वरी हो असं म्हणून मान डोलावते आणि म्हणते, "हात सोड." असं म्हणत ना हात सोडवून घेते. तर अर्णव सुद्धा तिच्याकडे असा बघत राहतो. ईश्वरी म्हणते, "मी आले." ईश्वरी गेल्यानंतर अर्णव मात्र इथे स्वतःशीच असा गोड हसत राहिलाय. प्रेक्षकांनो या अर्णवचं स्माईल ना असंच असू दे असं आपण प्रार्थना करूया. पण प्रेक्षकांनो उद्याचा भाग काहीतरी इथे डेंजर होणार आहे. कारण राकेश इथे चहामध्ये ना औषध टाकतोय आणि तो चहा इथे ईश्वरीला प्यायला देतोय. पण चहा पीत असताना अर्णव आडवा आलाय आणि अर्णव तोच इथे चहाचा पेला इकडे राजेशच्या समोर धरतोय. आता नेमकं काय घडणार ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.